नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परीक्षेमध्ये विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे विभाजकांची संख्या। दिलेली जी संख्या असेल त्या संख्येचे विभाजक किती आहेत हे या ठिकाणी काढायचे आहेत। बहुतांश विद्यार्थी हा प्रश्न या ठिकाणी चुकतात परीक्षेमध्ये। अचूक अशा पद्धतीनं कसं उत्तर काढायचं हे आपण ट्रिकच्या सहाय्याने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा, 18 चे विभाजक एक स्टेप आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। स्टेप बाय स्टेप उदाहरण या ठिकाणी सोडवणार आहोत। सुरुवातीला काय करायचंय आपल्याला, 18 ही संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहायची आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिण्याच्या अगोदर आपल्याला त्या संख्येचे काय काढावे लागतील, मूळ अवयव पाडावे लागतील। मागील व्हिडिओमध्ये आपण मूळ अवयव कसे पाडायचे आणि त्याचं गुणाकार रूप कसं लिहायचं हे आपण पाहिलेलं आहे। पाहिलं नसेल तर चॅनलला भेट द्या, त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ उपलब्ध आहे। पहा, या ठिकाणी 18 चे मूळ अवयव आपण अगोदर पाडणार आहोत। 18 चे मूळ अवयव पहा, 18। मग या ठिकाणी अशा पद्धतीने मूळ अवयव पाडा। कितीने भाग जातो या ठिकाणी, एकक स्थानी 2, एकक स्थानी 8 आहे, म्हणजे या ठिकाणी 2 या संख्येने भाग जातो। आपण मूळ अवयव पाडताना केवळ मूळ आणि मूळ संख्यानेच या ठिकाणी भाग देतोय, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा। 2 9 18, 9चा भाग बसला। आता 9 ला मात्र 2 ने भाग जात नाही, कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 पैकी अंक नाही। मग या ठिकाणी आपण 3 न भाग देणार आहोत। 3 त्रिक 9। आता परत या 3 ला, 3 ही मूळ संख्या असल्यामुळे 3 ने 3 ला भाग जातो। 3 1 3। आता हे झाले 18 चे अवयव। पहा कोणकोणते, 2 3 3 हे 18 चे काय झालेले आहेत, अवयव झालेले आहेत। आता काय करायचंय, 18 ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये, मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहा, म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 3 असा लिहायचा आहे। 2 गुणिले 2 गुणिले 3। आता काय करायचं आहे, पुढे लक्ष द्या। या ठिकाणी इथे 2 आहे, इथे 2 आहे, पाया समान सारखाच 2 आलेला आहे। 2 ही संख्या घातांकित रूपामध्ये या ठिकाणी लिहून घ्यायची। 2 किती वेळेस आलेला आहे, 2 वेळेस आलेला आहे। मग या ठिकाणी 2 चा घातांक 2 लिहा, गुणिले 3 हे एक वेळेसच आलेले आहे, त्यामुळे 3 चा घातांक आहे तोच राहील। कोणता आहे, 1। एखाद्या संख्येचा घातांक दिलेला नसेल तर त्याचा घातांक किती असतो विद्यार्थी मित्रांनो, 1च असतो, हे लक्षात ठेवा। मग या ठिकाणी पुढची स्टेप पहा काय करायची। पुढे काय करायचं आहे, या ठिकाणी याचा घातांक किती आहे, 2, याचा घातांक किती आहे, 1। आता मात्र काय करायचंय पहा, यांचे जे घातांक आहेत, या ठिकाणचा 2 या ठिकाणचा 1, यांच्या घातांकामध्ये 1 मिळवायचं। किती मिळवायचंय, 1। म्हणजे या ठिकाणी या घातांकामध्ये 1 मिळून किती होईल, 3 होईल। मग या ठिकाणी हे 3 इथं लिहा, लक्षात आलं। त्याच्यानंतर या ठिकाणी याचा घातांक किती आहे, 1 आहे, मग याच्यामध्ये 1 मिळवा आणि या ठिकाणी ती बेरीज लिहा। किती आलं, 2। पहा, याचा घातांक 2 आहे म्हणून इथं 3 घेतला, याचा घातांक 1 आहे म्हणून त्याच्या पुढची संख्या 2 घेतली। या दोन्हींचा काय करायचा, गुणाकार करायचा। दोन्हींचा गुणाकार येतो 3 2 6। या ठिकाणी हे जे उत्तर आहे, हे उत्तर आहे आपल्या या प्रश्नाचं। 18 चे जे विभाजक किती, तर 18 चे विभाजक किती आहे, 6। पडताळा या ठिकाणी तुम्हाला करायचा असेल तर प्रत्यक्ष विभाजक या ठिकाणी लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल। मग आपण या ठिकाणी पडताळा घेऊयात। 18 चे विभाजक, 18 चे विभाजक बरोबर। पहा, 18 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 ने भाग जातो, राईट। त्यानंतर 18 च्या या ठिकाणी एकक स्थानी 8 आहे, त्यामुळे 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, अंकांची बेरीज 9 आहे, 3 ने भाग जातो। त्याच्यानंतर 4 ने जातो का, नाही। 5 ने नाही, 6 ने जातो, 5 3 18, 7 नाही, 8 नाही, 9 ने जातो, 9 2 18। आता 9 च्या नंतर 10 11 12 13 14 15 16, डायरेक्ट 18 ने भाग जातो। म्हणजे या ठिकाणी विभाजकांची संख्या आपण टॅली करणार आहोत की 6च येते का। पहा, या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6। विद्यार्थी मित्रांनो ती तुमच्या लक्षात आली असेल। या ठिकाणी एखाद्या संख्येचे विभाजक किती आहेत हे काढण्यासाठी सुरुवात या ठिकाणी मूळ अवयवाचं गुणाकार रूप या ठिकाणी लिहायचं। त्यासाठी अगोदर अवयव काढून घ्यायचे। तुम्हाला जर तोंडपाठ मूळ अवयव येत असतील तर डायरेक्ट तुम्ही या स्टेपला येऊ शकता, गुणाकाराच्या रूपामध्ये लिहा। त्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं, या गुणाकाराच्या रूपामध्ये या ठिकाणी जे काही संख्या येतात त्या संख्या घातांकित रूपात लिहा। जी एखादी संख्या 2 वेळेस आली असेल तर या ठिकाणी ती संख्या लिहून डायरेक्ट त्याचा घातांक लिहा। या पद्धतीनं इथं या ठिकाणी 2 2 वेळेस आले म्हणून 2 चा घातांक 2 लिहिला। जी संख्या सिंगल आहे
एकच आहे, त्याचा घातांक या ठिकाणी लिहा. पुढे काय करायचंय, त्यांच्या घातांकामध्ये एक मिळून त्या घातांकाचा काय करायचा, गुणाकार करायचा. जो गुणाकार येईल तो गुणाकार म्हणजे त्या संख्येच्या विभाजकांची संख्या असेल. पाहूयात पुढचं उदाहरण या ठिकाणी. पहा 16चे विभाजक किती. काय करायचं, सुरुवातीला आपल्या स्टेप प्रमाणे अगोदर अवयव पाडून घ्या. 16चे मूळ अवयव, मग या ठिकाणी 16ला सगळ्यात लहान मूळ संख्येने भाग जातो का बघा, 2 ने जातो, कारण एकक स्थानी 6 आहे. मग बे 8 16 राईट. त्यानंतर 8 परत 2 ने भाग जातो. बेचौक किती झाले 8, परत 2 नेच भाग जातो. बे 2 4, परत शेवटी 2 आलेला आहे, मूळ संख्या आहे, परत त्या मूळ संख्येने मूळ संख्येला बे 1 बे. ज्यावेळेस या ठिकाणी आपला भागाकार 1 येतो शेवटचा, त्यावेळेस मूळ अवयव संपलेले असतात मित्रांनो, हे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहू. 2 किती वेळेस आलेले मोजा, 1 2 3 4, मग 4 वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहून टाका. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता या ठिकाणी 2 ही संख्या समान आलेली आहे. आता डायरेक्ट 2चा घातांक आपण लिहिणार आहोत. किती वेळेस आले 2, 1 2 3 4, म्हणजे 2चा घातांक किती येईल मित्रांनो 4. आता आपल्याला लिहायचं शेवटच्या स्टेपला, या ठिकाणी याचा जो घातांक आहे त्याच्यामध्ये किती मिळवायचं विद्यार्थी मित्रांनो 1, म्हणजे 4 मध्ये 1 मिळवला, किती आले 5. म्हणजे या ठिकाणी आता पुढे कुठं दुसरी संख्या नसल्यामुळे आपण गुणिले करू शकत नाही. या ठिकाणी 4 आलेलं, म्हणजे याच्यामध्ये 1 मिळवला 5 आलं. म्हणजेच या ठिकाणी 16चे विभाजक किती आले 5. एकूण विभाजक 16चे 5 आहेत. पडताळा पहा 16चे विभाजक, आपण प्रत्यक्ष बघूयात. 16चे विभाजक आपले बरोबर आहेत की नाही ते या ठिकाणी पाहून घेऊयात. चला, 16ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, प्रत्येक संख्येचा 1 हा निश्चित विभाजक असतो. त्याच्यानंतर 2 ने भाग जातो. त्यानंतर 16ला कितीने भाग जाईल, 4 ने भाग जाईल. त्यानंतर 16ला कितीने भाग जाईल, 8 ने भाग जाईल. त्यानंतर अजून 16ला कितीने भाग जाईल सांगा, 8च्या नंतर 12 13 14 15, डायरेक्ट किती येईल 16. आता या ठिकाणी बघा, हे जे विभाजक आपण काढले ते विभाजक मोजून पहा. 1 2 3 4 5 आले का 5. म्हणजे या पद्धतीनं, या ट्रिकनं आपण या ठिकाणी दिलेल्या संख्येचे विभाजक सहज आणि सहज कमी वेळामध्ये काढू शकतो. पहा पुढील एक उदाहरण. पहा पुढचं उदाहरण काय आहे, 24चे विभाजक किती. 24चे विभाजक किती. आता काय करणार, सुरुवातीला त्याच पद्धतीनं स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण. 24चे अवयव अगोदर काढून घेऊत आपण. कितीने भाग जातो, एकक स्थानी 4 आहे, 2 ने भाग जातो. मूळ संख्येने भाग देत चला, लहान संख्येपासून सुरुवात करायची आहे. बे 1 बे, बे 2 4. 12ला परत कितीने भाग जातो मित्रांनो, 2 नेच भाग जातो. बे सकूम 12. परत 6ला कितीने भाग जाईल, 2 नेच जाईल, बेत्रिक 6. आणि परत या 3ला मात्र 3 ने भाग जातो, कारण 3 ही काय आहे मूळ संख्या आहे. भागाकार शेवटचा 1 आला, आपले मूळ अवयव संपलेले आहेत. स्टॉप करायचं, पुढे चालायचं. या ठिकाणी तीच संख्या जी या ठिकाणी दिलेली आहे ती मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये या ठिकाणी लिहायची आहे. पहा मूळ अवयवाचं गुणाकार रूप घेताना या ठिकाणी हे सर्व अवयव गुणाकाराच्या रूपातल्या 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. मग या ठिकाणी पहा इथे 2 किती वेळेस आलेले आहे मित्रांनो, पहा 3 वेळेस आलेले. किती वेळेस आलेला आहे 3 वेळेस. मग दोन्ही संख्या घातांकित रूपातल्या 2चा घातांक किती येईल 3 येईल. 2 2 वेळेस आले की घातांक किती येणार 2. 2 4 वेळेस आले की 2चा घातांक किती येईल 4. अशा पद्धतीनं गुणिले 3 एक वेळेसच आलेला आहे, म्हणून 3चा घातांक नाही लिहिला तरी चालतो, लिहिला तरी चालतो, कारण ज्या संख्येचा घातांक दिलेला नसतो त्या संख्येचा घातांक निश्चित किती असतो 1 असतोच. आता पुढे चला, आता काय करायचंय, यांच्या घातांकाचं निरीक्षण करा. पहिल्याचा घातांक किती आहे 3, दुसऱ्याचा घातांक किती आहे 1. याच्यामध्ये 1 1 मिळवायचं, म्हणजे 1 नी पुढची संख्या घ्यायची. 3च्या पुढील संख्या किती आहे 4 गुणिले या 1च्या पुढील संख्या किती आहे 2, यांचा करा गुणाकार. 4 2 किती आले 8. म्हणजे 2400 एकूण विभाजक किती आहेत 8 आहेत. पडताळा पहा, मग या ठिकाणी लिहा 24चे विभाजक. 24चे विभाजक किती आहेत हे आपण पडताळून पाहूया. पहिला विभाजक प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतो आणि शेवटचा विभाजक ती संख्या असते. हे 2 विभाजक मात्र फिक्स असतात, लक्षात घ्या. म्हणून सुरुवातीला पहिला विभाजक 1 आला, नंतर 24ला 2 ने भाग जातो, नंतर 24ला 3 ने पण जातो, नंतर 24ला 4 ने पण जातो. 4 सक
24 अशा पद्धतीने. नंतर या ठिकाणी 24 ला कितीने जातो विद्यार्थी मित्रांनो? 6 ने पण जातो. त्यानंतर कितीने जातो? 8 ने पण जातो. त्यानंतर कितीने जाईल? 12 ने जाईल. 12 दोन्ही 24. त्यानंतर डायरेक्ट कितीने जाईल? 24 ने जाईल. आता आपण विभाजकांची संख्या मोजणार आहोत. खरंच या ठिकाणी 8 विभाजक येतात का या ट्रिकनं? पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती आले? एकूण 8 विभाजक आलेले आहेत. अशा पद्धतीनं या ट्रिकचा जर तुम्ही सराव केला तर या ठिकाणी सरावानं या ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे? कमीत कमी वेळात अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही दिलेल्या संख्येचे विभाजक काढू शकणार आहात. पुढचं एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊयात. पुढचं एक उदाहरण पहा मित्रांनो, शेवटचा प्रश्न. 58 चे विभाजक किती? स्टेप बाय स्टेप जाऊयात. सुरुवातीला 58 चे मूळ अवयव पाडूयात आपण. पहा 58 ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय? लहानात लहान मूळ संख्या कोणती? 2 एकक स्थानी 8 असल्यामुळे 2 दोन्ही 4 आणि 2 9 18. आता 29 ला कोणत्या संख्येने भाग द्यायचा आहे? पहा 29 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्येला इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही, त्याच संख्येने भाग जातो. म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट 29 एका 29 या ठिकाणी शेवटचा भागाकार 1 आला. म्हणजेच या ठिकाणी आपले मूळ अवयव संपलेले आहेत. गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊयात. नंतर 58 बरोबर 2 गुणिले 29. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा या ठिकाणी काय करायचं आहे? इथं 2 चा घातांक 1 आहे आणि इथं 29 चा घातांक किती आहे? 1 आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं आहे? पुढच्या स्टेपला या घातांकामध्ये 1 मिळवायचा, या घातांकामध्ये 1 मिळवायचा, दोन्हींचा करायचा गुणाकार. 1 आणि 1 2 गुणिले 1 आणि 1 2 म्हणजेच 2 दोन्ही किती? 4. आपलं उत्तर आलेले 4. 58 चे एकूण विभाजक किती आहेत? 4 आहेत. या ठिकाणी पहा 58 चे विभाजक लिहून आपण या ठिकाणी पाहूयात बरोबर आहेत का? 58 चे विभाजक बरोबर. पहा या ठिकाणी 1 आणि ती संख्या त्या संख्येचे फिक्स विभाजक असतात. त्याच्यानंतर 2 ने भाग जातो, त्यानंतर 29 ने जातोय आणि त्यानंतर शेवटची संख्या म्हणजे ती स्वतः 58. 1 2 3 आणि 4 या ठिकाणी एकूण विभाजकांची संख्या किती आहे? 4 हे निश्चित. या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी काय करा? विभाजक कसं काढायचंय याचे सराव या ठिकाणी केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये अगदी सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तोंडी काढू शकणार आहात. पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. 55 व 64 च्या विभाजकांची संख्या किती? 55 व 64 च्या विभाजकांची संख्या किती? या पद्धतीनं या स्टेपनं या ठिकाणी उत्तर काढा आणि कमेंटमध्ये उत्तर पाठवा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचा पण या ठिकाणी फायदा होईल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.